हॅलो फ्रेंड्स, जे विद्यार्थी आता 11वी सायन्सची तयारी सुरू करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री या विषयातला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिक तुम्ही 9वीत पण अभ्यासलेला आहे, 10वीत अभ्यासलेला आहे, परंतु 11th आणि 12th सायन्स साठी या टॉपिकचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणून या टॉपिक बद्दल आपण समजून घेऊया काही महत्त्वाच्या फॅक्ट्स. मित्रांनो, आपल्या भारताला खूप मोठा इतिहास आहे आणि या प्राचीन इतिहासामध्ये खूप मोठं महत्त्व हे आपल्या ऋषीमुनी आणि तत्वज्ञांचं राहिलेलं आहे. जसं की आपण बघतोय की एन्शियंट काळामध्ये किंवा आपण ज्याला क्लासिकल पिरियड असं म्हणतो, तर इन दिस क्लासिकल पिरियड देयर वेर सम रूट्स ऑफ द ॲटम, दे बिलॉंग्स टू द सम philosophical roots. We know that there is a huge history of philosophy in our India. Also, the world follow the many philosophical things right from our ancient past. So, in the past, there were something theories proposed about the matter. And that theory is what? The composition of the element, the composition of matter is from the earth, water, air and fire. There were only 4 themes on which the content of matter is depend. 4च गोष्टी होत्या ज्याच्यावर मॅटरची हिस्ट्री, मॅटरची जडणघडण, मॅटर कसं तयार झालं हे सगळं त्या 4 गोष्टींवर डिपेंड होतं. त्या 4 गोष्टी कोणत्या होत्या? अर्थ म्हणजे जमीन होती, वॉटर पाणी, एअर म्हणजे हवा आणि फायर. या 4च गोष्टी या कुठल्याही कंपाऊंडला फॉर्म करतात. कुठलीही गोष्ट या 4च गोष्टींपासून तयार होते असं फिलॉसॉफिकल आणि क्लासिकल थिअरीज मध्ये लिहिलेलं होतं. पण एक माणूस होता, त्या माणसाचं नाव होतं अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने काय केलं तर अरिस्टॉटलने दिस आयडिया वॉज रिफाईन्ड बाय अरिस्टॉटल. ही जी 4 प्रिन्सिपल्सची आयडिया होती ही अरिस्टॉटलने बदलली आणि त्याच्यात त्याने 5वा मुद्दा ऍड केला. There is an addition who added the 5th element, that is the ether. आपण ज्याला स्पेस म्हणतो, आकाश म्हणतो, तो 5वा मुद्दा त्याने या ठिकाणी लिंक केलेला आपल्याला दिसतो. म्हणून बघा ना की आपल्याकडे जे पंचमहाभूत आहेत या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की जी व्यक्ती आहे, आपण सुद्धा म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये, आपल्या फिलॉसॉफीमध्ये अशी थिअरी दिलेली आहे की एक माणूस सुद्धा या 5 तत्वांनीच बनलेला आहे. आणि जे म्हटलं जातं ना, जहां से आया है वही पे जाएगा, ही फॅक्ट आहे. आपल्या वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये पण काय असतं की एखादा व्यक्ती हा निधन झालं, त्याचं तो मेला, तर काय करतात, एकतर त्याला जमिनीत गाडतात म्हणजे तो जमीन या तत्वाशी एकरूप होतो मेल्यानंतर, किंवा त्याला जाळतात म्हणजे तो फायर या तत्वाशी एकरूप होतो, है की नाही. ही 5 तत्व ही महत्वाची मानली जातात. आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेला शक्तिमान नावाची सिरियल लागायची आणि या शक्तिमान सिरियल मध्ये त्याची सुरुवातच छान होती एकदम. ते 5 प्रकारच्या वेगवेगळ्या शक्तिमानच्या मूर्त्या यायच्यात. एक जमिनीपासून तयार झालेली, एक पाण्यापासून तयार झालेली, एक अग्नीपासून तयार झालेली, एक आकाशापासून तयार झालेली आणि एक वाऱ्यापासून, वायूपासून तयार झालेली. मग हे 5 महाभूत, पंचमहाभूत म्हणतात आपण यांना. हे 5 महाभूत एकत्र यायचे तर यांच्यापासून शक्तिमान तयार व्हायचा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती अफाट शक्ती आहे, जशी शक्तिमान मध्ये अशी त्या सिरियलची थीम होती. आणि आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकताना सुद्धा तीच थिअरी या ठिकाणी शिकतोय. काही इंडियन आणि चायनीज थॉट्स आहेत की ज्याच्यामध्ये, जसं की भारतामध्ये न्याय वैशेषिका नावाची स्कूल होती, साधारण 6th to 2nd century BCE, बिफोर ख्रिश्चन एरा ही होती. तिथे सुद्धा मॅटर क्लासिफाईड इंटू 5 एलिमेंट्स, ज्यांना काय म्हटलं, जे मी आता सांगितलं पंचमहाभूत, या 5 तत्वांमध्ये कोणते, अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड बघा 5वा आला. हा 5वा कोणी वाढवला? हा अरिस्टॉटलने सुद्धा वाढवलेला आहे. अशा या 5 तत्वांमध्ये आपल्याला मॅटर एन्शियंट पिरियड पासून विभागलेलं दिसतं. मग मिडिएवल पिरियड मध्ये काय झालं? एन्शियंटची हिस्ट्री बघितली आपण ॲटम बद्दलची, मॅटर बद्दलची. मिडिएवल मध्ये काय झालं तर मिडिएवल मध्ये
there are some alchemical classification. According to this alchemical classification belongs to Europe, Middle East, Asia. हे जे काही रिजन्स होते, या रिजन्स मध्ये मॅटर बद्दल काही थिअरीज मांडल्या गेल्या. त्या थिअरीज फक्त वेगळ्या शब्दात मांडल्या गेल्या. त्यांनी काय केलं की मॅटर हा 3 प्रकारे क्लासिफाय केला. जो मॅटर हा कंबस्टिबल आहे, ज्याचं कंबशन होतं है ना, ज्या मॅटरचं कंबशन होतं त्याला सल्फर म्हटलं गेलं. जो मॅटर व्होलॅटाईल आहे त्याला मर्क्युरी म्हटलं गेलं. आणि जो फिक्स्ड आहे तो मात्र साल्ट म्हणून ओळखला गेला. हे एक मिडिवल काळामध्ये पदार्थाचं क्लासिफिकेशन होतं. सो वी नो दॅट इन एन्शियंट पिरियड द मॅटर क्लासिफाइड इनटू 5 पार्ट्स. That were the Panchamahabhutas. But in medieval part, there are classification 3 categories. One is combustible, second is volatile, and third is a fixed. But this is not the perfect classification for the study of the atom. But science is a journey from last generation to the next generation. So what happened? So in the next era, there is also one person whose name is Democritus. Democritus is a philosopher. मोठा तत्वज्ञानी होता. डेमोक्रेटसने एक थिअरी मांडली, तो ग्रीस मधला होता. आणि त्याने एक थिअरी मांडली की जो काही सबस्टन्स आहे, कुठलाही सबस्टन्स, ऑल मॅटर इज मेड ऑफ टिनी अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल. आणि हा जो ऍटम शब्द आहे इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड ऍटॉमॉस. आणि हा ऍटॉमॉस शब्द कोणी दिलाय, तर हा शब्द दिलाय बेटा डेमोक्रेटिस नावाच्या सायंटिस्टने. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍटॉमॉस? द मिनिंग ऑफ ऍटॉमॉस इज इनडिव्हिजिबल. ज्याचं आपण डिव्हिजन करू शकत नाही, ज्याचे आपण पुन्हा 2 भाग करू शकत नाही, असा ऍटॉमॉस हा शब्द हा डेमोक्रेटिसने दिलेला आहे. पण आपल्या देशातले ऋषीमुनी सुद्धा काही मागे नव्हते बरं का त्यावेळी. महर्षी कनाद नावाचे आपल्या देशामध्ये ऋषी होऊन गेले. महर्षी कनाद यांनी पदार्थ कितीही मोठा असला, तो हिमालय इतका मोठा असेल किंवा समुद्र जरी असेल, तो एका सूक्ष्म कणाने बनलेला आहे असं महर्षी कनाद यांनी सुद्धा सांगून ठेवलं. मग मित्रांनो, ही रिव्हॉल्युशन पुढे आली आणि युरोप खंडामध्ये सायंटिफिक रिव्हॉल्युशन ज्या वेळेला झाली तेव्हा मात्र सबस्टन्स बद्दल, मॅटर बद्दल स्पेसिफिक रिसर्च व्हायला सुरुवात झाली. एकदम पर्टिक्युलर रिसर्च, प्रत्येक सबस्टन्स बद्दल अजून बारीक रिसर्च है ना. व्हाय युरोपियन्स आर अहेड दॅन अस, त्याचं एकमेव कारण आहे ते प्रत्येक गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च करतात है ना. म्हणून ही सायंटिफिक रिव्हॉल्युशन आहे. कधीची आहे? 17th and 18th सेंचुरी. यात काय घडलं? एक माणूस आला, त्याने एलिमेंटल थिअरी मांडली. कोण होता तो? रॉबर्ट बॉईल. कधी मांडली? 1661 मध्ये. तो काय म्हटला? एलिमेंट ऍज अ सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. एलिमेंट हा परत त्याच्या 2 सिंपल याच्यामध्ये ब्रेकडाऊन होऊ शकत नाही, अशी थिअरी ही रॉबर्ट बॉईलने मांडली आहे की नाही. नंतर फ्लॉजिस्टन थिअरी म्हणून ओळखली जाते, जी लेट 17th सेंचुरी मध्ये आहे, ज्यात जॉन बेचर अँड जॉर्ज स्टाल यांनी ही थिअरी मांडली. ते काय म्हणतात? अ सबस्टन्स रिलीज ड्युरिंग कंबशन, म्हणजेच फ्लॉजिस्टन. दिस थिअरी दो लेटर डिस्प्रूव इन्फ्लुएन्स अर्ली केमिकल क्लासिफिकेशन. पण ही जी थिअरी आहे फ्लॉजिस्टन थिअरी खूप जास्त चालली नाही, खूप जास्त यूज नाही झाली, कळतंय. मग मात्र आपण आलो 19th सेंचुरी मध्ये. आणि या 19th सेंचुरी मध्ये मॉडर्न केमिस्ट्री, डाल्टन्स atomic theory, just a minute. डाल्टन्स atomic theory जी आहे ही डाल्टन्स atomic theory 1803 मध्ये आली. जुन्या काळात मानवाच्या इव्हॉल्युशन नुसार, जसं ह्युमन इव्हॉल्युशन झालं, अकॉर्डिंग टू दॅट ह्युमन इव्हॉल्युशन the substance
mostly categorized into two parts only. You know that, you learn this in the 8th standard and 9th standard. Mostly classified into two parts, metals and non-metals. After some year, there were some substances which shows resemblance with the metals as well as non-metals. So there is a third category. You know that, batao? Yes, metalloids. Okay, so metal, non-metal and metalloids is the classical classification, but according to new classification, there is an element, compound, mixture, and again elements is classified as our modern periodic table, which is our the next part of the syllabus. But here we are going to understand the Dalton. Dalton was the first scientist who proved that there is an existence of atom. डेमोक्रिटसने जे सांगितलं, कनादने जे सांगितलं, रॉबर्ट बॉईल जे काही म्हणत होता, जुने पंचमहाभूत काही असतील, अरिस्टॉटल काही म्हणत असेल, या सगळ्यांनी जे काही सांगितलं ते सगळ्या थिअरीज होत्या. मात्र ऍक्च्युअली ऍटम प्रूव्ह केला तो या सायंटिस्टने, डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. कळतंय? मग ऍटम कळला, ऍटम कळल्यामुळे काय झालं, सबस्टन्स कळला, सबस्टन्स कळल्यामुळे एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर कळले, म्हणून एलिमेंट क्लासिफाय करणारे पिरियडिक टेबल आले. मग याच्यात मेंडलीवचं पिरियडिक टेबल असेल, मोस्लेचं पिरियडिक टेबल असेल, तर हे क्लासिफिकेशन आलं. कसलं? एलिमेंटचं क्लासिफिकेशन. जो मॅटर आहे तो फर्दर स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये डिवाइड झाला, सॉलिड, लिक्विड, गॅस, नंतर आला प्लाझ्मा. हे सगळे क्लासिफिकेशन्स, या सगळ्या क्लासिफिकेशनचा जो बेस आहे तो आहे डाल्टन. बिकॉज इफ डाल्टन नॉट वर्क ऑन द ऍटम, कुठल्याही नवीन रिसर्चची पॉसिबिलिटी केमिस्ट्रीमध्ये अस्तित्वात राहिली नसती. पण डाल्टनच्या या क्लासिफिकेशनमुळे आपल्याला नवीन थिअरी मिळाली आणि नवीन जग केमिस्ट्रीचं ओपन झालं. मग थोडं रिवाइज करूया, मग आपण डाल्टनकडे जाऊया. काय रिवाइज करूया बघा, की हे काही माइलस्टोन आहेत. बिफोर ख्रिश्चन एरा डेमोक्रेटिसने थिअरी मांडली की सबस्टन्स हा इंडिव्हिजिबल आहे आणि त्याने हा शब्द दिला, दॅट इज ॲटॉमॉस. 1803 मध्ये काय झालं, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ऍक्च्युअली दिस इज 1808. ओके, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी एक फ्रेमवर्क म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुढे आली. मग जे थॉम्सन आला, थॉम्सनने इलेक्ट्रॉन समजून सांगितला. 1911 मध्ये रुदरफोर्ड आला, त्याने न्यूक्लियस शोधून काढलं आणि न्यूक्लियसचं मॉडेल आपल्या समोर मांडलं. 1913 मध्ये बोहर आला, त्याने ऑर्बिट्सचं मॉडेल आपल्या समोर मांडलं. 1932 मध्ये जेम्स चॅडविक आला, त्याने न्यूट्रॉन आपल्यासाठी शोधून काढला. आणि 2013 मध्ये मग पुढे क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स, हे सगळं वाढत गेलं. बघा सायन्स काय, व्हॉट इज द सायन्स? एका जनरेशनने काहीतरी काम करायचं, ते पुढच्या जनरेशनला द्यायचं आणि ते आपण वाढवत जायचं. असंच आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता हा जो डाल्टन आहे, या डाल्टनने, हा तो डाल्टन, या डाल्टनची ती थिअरी आहे. ह्या माणसाने ते काम केलेलं आहे. जे कुणालाच दिसलं नाही ते या माणसाला दिसलं. ठीक आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. याने काय थिअरी मांडली, तर डाल्टन असं म्हणतो, डाल्टन हा खूप ग्रेट सायंटिस्ट होता बरं का. डाल्टन असं म्हणतो की प्रत्येक पदार्थ, ऑल द मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स. ॲटम पासूनच प्रत्येक पदार्थ बनलाय. प्रत्येक म्हणजे काय, जे जे तुम्हाला दिसतंय, जे जे तुम्ही अनुभवतायत आणि जे तुम्ही अनुभवत पण नाहीयेत, जे दिसत नाहीये, जसं की हवा दिसत नाहीये बट मेडअप ऑफ ॲटम. पाणी, समुद्र मेडअप ऑफ ॲटम. जमीन, माणूस, प्राणी, वनस्पती, एव्हरीथिंग मेडअप ऑफ ॲटम. ऑल मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स. All atoms of a given element are identical in mass and properties. एखादा एलिमेंट आहे, समजा आपण ऑक्सिजन पकडूया, हा एक एलिमेंट आहे. मित्रांनो, ऑक्सिजन कुठेही असो, ऑक्सिजन कुठलाही असो, इंडियाचा ऑक्सिजन असो, नेपाळचा असो, चायनाचा असो, आफ्रिकेचा असो, जॉर्डनचा असो, रशियाचा असो, एव्हरीवेअर द ऑक्सिजन इज अ सेम. ऑक्सिजनचं मास सेम. भारतातला ऑक्सिजन वेगळा वागतो, रशियातला वेगळा वागतो, युरोपचा वेगळा वागतो, त्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट नाहीत. दॅट्स वाय द सेकंड पॉस्ट्युलेट
ऑल atoms ऑफ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल. सगळे atoms जिथे जिथे ऑक्सिजन आहे सगळे atoms सारखे आहेत आणि त्याचं मास आणि प्रॉपर्टीज सुद्धा सारखे आहेत. करेक्ट. थर्ड postulate is important. The atoms of a given element are different from those of any other element. दुसऱ्यापासून एक ॲटम जो आहे जो एका एलिमेंटचा आहे तर दुसऱ्या एलिमेंटचे ॲटम हे वेगळे असतील, ते सिमिलर नसतील. कंपाउंड्स आर कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर डिफरंट टाइप्स ऑफ द ॲटम्स. फॉर एक्झाम्पल बघा, आपण पाणी पितो की नाही. व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर? दॅट इज द H2O. H2O इथे काय एक रेशो आहे पर्टिक्युलर की बाबा हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम, म्हणून देर इज अ रेशो 2:1 है ना. असं नाही की 100 हायड्रोजन 5-15 ऑक्सिजन मिक्स केले म्हणजे पाणी तयार होईल. इम्पॉसिबल. देर इज अ सर्टन केमिकल कॉम्बिनेशन ज्याच्यामुळे असा एक रेशो तयार होतो. म्हणून हे पॉस्ट्युलेट इम्पॉर्टंट आहे. Compounds are combinations of 2 or more different types of atoms. Last आहे a chemical reaction is a rearrangement of atoms. आपल्याला माहिती आहे एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एका बाजूला रिएक्टंट असतात आणि दुसऱ्या बाजूला प्रॉडक्ट असतो. रिएक्टंट मधले atoms rearrange होतात आणि प्रॉडक्ट तयार होतो. And these are the postulates of Dalton's atomic theory. मग डाल्टनच्या थेअरीनुसार, डाल्टनने तर सांगून दिलं एक मायनर सबस्टन्स आहे, एकदम सूक्ष्म आहे, मायक्रो आहे की जो डोळ्यांनी दिसत नाही, इनडिव्हिजिबल आहे, त्याच्या तुकडे करता येत नाही, हे त्याने सांगून टाकलं. पण सायंटिस्ट लोक शहाणे असतात, खूपच हुशार असतात. डाल्टन म्हटला इनडिव्हिजिबल आहे, पण बाकी सायंटिस्ट म्हटले आम्ही त्याला पण फोडणार, त्याच्यामध्ये काय जाऊन बघणार. समजतंय. मग ॲटम हा न्यूक्लियस आणि ऑर्बिटलने बनलाय हे पण शोधून काढलंय. बरं, इतक्या सूक्ष्म ॲटम मध्ये तुम्हाला माहितीये व्हॉट इज द साइज ऑफ ॲटम? 10⁻⁻10 नॅनोमीटर इतक्या छोट्या आकाराचा सुद्धा ॲटम असतो. आणि हा जो ॲटम आहे याच्यात परत 2 भाग आहेत, एक न्यूक्लियस आहे, बाहेर ऑर्बिटल आहे, हे पण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. बरं, पुन्हा काय न्यूक्लियस जो आहे तर न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, हे पण शोधून काढलं. मग नेमकं डिस्कव्हरी प्रोटॉनची काय, इलेक्ट्रॉनची काय, न्यूट्रॉनची काय, कसे ते शोधले गेले हे सगळं बघूया. याच्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.